कारण का सचिन स्पोर्ट माथेरान टीमचा 12वा प्रतिनिधी जोडला गेलाय. आपला येणं 12वा प्रतिनिधी येणं हे सुद्धा अनिवार्य असेल, कारण का या स्पर्धेचा नियम आहे रिवाल मात्र सर, जो संघ सर्वाधिक धावा बनवेल त्या संघाला तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय केलं जाईल. म्हणजे दुसरी फेरी तुम्हाला बायच्या स्वरूपात, म्हणजे एक डिस्काउंट आहे तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पहिल्या इनिंगमध्ये धावा जास्त बनवायच्या आहेत. नितीन स्पोर्ट कोहली या संघाची आरंभिक जोडी, नितीन स्मृती कोहली संघाची ही आरंभिक जोडी, ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल भोईर आणि मुकेश नाईक. पहा याच दरम्यान एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. अस्सल ऑग्री हॉटेलचे ऑनर अस्सल ऑग्री हॉटेलचे मालक मयूर शेठ पाटील यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचंही करतो आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, या पण आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज पाहायला मिळेल. नक्कीच या दरम्यान अस्सल अग्री हॉटेलचे मालक आदरणीय सन्माननीय मयूरजी पाटील यांचे इथे आगमन झालंय मुख्य व्यासपीठावर. आज हॉटेल औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं प्रचंड नाव आहे. ते आदरणीय मयूरजी पाटील साहेब, अस्सल अग्री हॉटेल, आणि त्यांच्या समवेत आमचे निखिलजी बाबर, एक समालोचक आणि त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपित करणारे एक उत्कृष्ट व्यक्ती. आज या मान्यवरांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. काय सुरुवात आहे पहा रिवाल सर, आपण पाहिलं पाहुणे व्यासपीठावरती आले आणि लगेच विशाल भोईरनं त्या पाहुण्यांचं स्वागत केलं चौकारानं. पुढचा चेंडू इथे मात्र लेट कट, अर्थात कव्हरला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल केलाय. मिळेल सिंगल. फलंदाज आपण पाहिलं तर विशाल भोईर होते ऑन स्ट्राईकला. गोलंदाज आपण पाहिलं तर अजय बसमा कॅप्टन. निश्चित जी आपण कॅप्टनची ओपनिंग पाहिली फार सुंदर होती, कारण का त्यांनी इथे सांगितलं की या विभागामध्ये आम्ही प्रथम दर्शनी आलोय, पहिले मॅच खेळतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम निश्चित स्वरूपात करू. सुरुवात चांगली झाली. वाटा स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये. अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू चालला डीप लॉंग ऑनला. दॅट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. इट्स अ फॉरन. मुकेश नाईकच्या बॅटनं काय कमालीची सुरुवात मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन 11 माथेरान विपक्ष स्वर्गीय नितीन बाहुबली कोहली या संघादरम्यान. पुढचा चेंडू गोलंदाज अजयचा. रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार. दुष्काळ 13वा महिना, कारण का सरळ बॅटने धावा येतात, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कारण का या मैदानाचा विचार केला तर मुकेश नाईक सारख्या फलंदाजाच्या बॅटनं षटकार चौकार पाहायला मिळतीलच, परंतु इथे प्रयत्न फसला गेलाय. मॅन्डेटरी पॉवरवेचं पहिलं षटक अजय गोलंदाजीच्या बोल्यावरती. वाट बॉल. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक, अगदी सेट ड्राईव्ह खेळायचा होतं, परंतु बॅटची आतली कडा. चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे. वाट थ्रो, अगदी स्टंप वरती चेंडूची फेकी. इथे फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळेल. सोमनाथ आपण पाहिलं तर माथेरानची सचिन 11 माथेरान म्हटलं
तर फिल्डिंग एफर्ट आपल्याला दर्जेदार पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने या मैदानामध्ये ना त्यांची रनिंग बिटवीन विकेट फार चांगली होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज परत एकदा. मिस्टामिक स्ट्रोक आहे अगदी इथे मात्र कव्हरला प्रयत्न होणार नाहीये कारण का मुकेशलाही माहित आहे फिल्डिंग डिपार्टमेंट फार चांगल्या पद्धतीने सजले गेलंय. षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त होतोय. धावा बनल्या गेल्यात बिनगडी बाद 11. अप्रतिम संगीत. खरं तर मैदानाच्या समोरच्या दिशेला जे विमानतळ बनणार आहे खरं तर त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव आणि खरं तर ते संगीत आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज योगेश पारधी दुसरं षटक घेऊन येतोय. समोर असणार तो म्हणजे विशाल भोईर. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा बनल्या गेल्यात त्या म्हणजे बिनगडी बाद 11. 4 षटकांचा सामना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त. इथे काय घडलं जाईल लाईन मध्ये सुधार करावा लागेल. पहिला चेंडू अतिशय मिश्रित चेंडू होता खरा समण्यात परंतु लाईन खराब. इट्स अ वाईट. पंच विशिकुळू सरांनी हा निर्णय दिला. इट्स अ वाईट. गोलंदाजाला दंडित. परत एकदा गोलंदाज योगेश पारधीला सज्ज व्हावा लागेल 6 चेंडू फेकण्यासाठी. यावेळेस दूरवरच्या चेंडूला इथे मात्र छेडछाड केली. चेंडू चाललाय सरळ डीप लॉंग ऑफला. दुसरीचा प्रयत्न काय होणार या चेंडूवरती. 2 धावा सहज कंप्लीट. रनिंग बिटवीन विकेट फार सुंदर आहे पहा. पहिल्याच कॉल वरती इथे दुसरी धावेचा प्रयत्न. फटका कन्वर्ट केला. नितीन ओळखलं होतं मुकेशने ओळखलं होतं की नॉन स्ट्राईक एंडला इथे या चेंडूवरती 2 धावा मिळतील कारण का बाउंड्री जेवढ्या दूरवरचा प्रवास गाठायचा म्हणजे इथे रनिंग बिटवीन विकेट चांगली असणं फार गरजेचं आहे. फर्स्ट अटेम्प्टला कॉल द्यावा लागेल. इथे मात्र हलक्या हातनं चेंडूला ढकललं गेलंय. चेंडू चालला डीप पॉइंटला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला परंतु नकार. ऑन दी स्टंप इथे मात्र चेंडूची फेकी होताना पाहायला मिळते. कौतुक करावा लागेल सचिन स्पोर्ट माथेरन टीमचे सर्व खेळाडूंचं. चांगला दर्जा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम क्वालिटीचा गोलंदाजीचा दर्जा त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल इथे मात्र कोहली टीमला. व्हॉट एफर्ट. इथे मात्र प्रयत्न चांगला होता. फर्स्ट सेकंड म्हणजे 2 क्षेत्ररक्षकांना चेंडूने चकवा दिला. प्रथमतः गोलंदाजीने प्रयत्न केला त्याच्यानंतर कव्हरच्या रिझनला असलेल्या क्षेत्ररक्षकांनाही प्रयत्न केला मात्र चेंडू थांबला तो म्हणजे डीप लॉंग ऑनला. डीप लॉंग ऑफला. मिळेल धाव. सिंगलच्या मदतीनं संत गतीने का होईना धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा. 16 का डोला खरं इथे लावावा लागेल यावेळेस विशालला. ऑन साइडला वाटा स्ट्रोक अगदी फ्लिक केलाय. मनगडी ताकदीचा उपयोग. चेंडू चाललाय अगदी स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला. इट्स अ 4 रन. कुमार यादव असो अशा पद्धतीने फटके क्लिक करतात. तोच फटका इथे मात्र विशाल भोईरच्या माध्यमातून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 20 धावा धावपटलावरती. योगेश पारधी सज्ज झालाय. यावेळेस खराब चेंडू. पनिशमेंट. तोहफा कबूल है. जी हा कबूल. इट्स अ बिगी 6 रन.
चला रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. षटकार मिळालाय आजच्या दिवसातील हा पहिला षटकार विशाल भोईरच्या बॅटनं आपला पाहायला मिळाला. मंगेश उलेकरच्या बॅटनं सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजे हा दुसरा षटकार. हा फटका फार सुंदर होता अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आडव्या बॅटनं परत एकदा मिड विकेटला क्लिअर करेल का? यस, दॅट्स अ हिट. इट्स अ बिग 6 रन. सो मच. पिछली बॉल के ऊपर जो छक्का दागा मानो वो गुस्से की तरह था. जिस तरह से गुस्सा होता ना वही गुस्सा इधर देखने को मिला. याच दरम्यान आमचे पारगाव गावचे लेजंड क्रिकेटर मिस्टर सोन्या गायकवाड यांचं इथं आगमन. त्यांचं करतो आम्ही मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत सुहास पाटील एक लिजेंड बॉलर गोलंदाज फास्टर हे देखील इथे उपस्थित झालेत. सोन्या गायकवाड आणि सुहास पाटील आपलं सहर्ष स्वागत. नवी मुंबईच्या गोलंदाजांना दिवसामध्ये तारे दाखवणारा सोन्या गायकवाड व्यासपीठावरती. वाटा स्ट्रोक स्विच चिप करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्विपच्या माध्यमातून हिस क्रॅकिंग स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल चेंडू. सीमा पार. चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावा पाहायला मिळतील. 36 धावा बिनगडी बाद. इथे वाट पाहावी लागेल पंचांचा इशारा काय असेल. या चेंडूवरती लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. तदनंतर पंच इथे मात्र आम्हाला निर्णय पोहोचवतील. गोलंदाज आपण पाहिलं तर रामवीर. चला सामन्याला सुरुवात करा. मुकेश नाईक. फटका चांगला आहे. अगदी स्ट्रेट सरळ पंचांच्या मागच्या अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरनं आलाय हा बाहुबली स्टाईल न मुकेश नाईकच्या बॅटनं हा तडाखेबंद षटकार. पाहायला मिळतील 42 धावा. इथे मात्र गोलंदाजांचा चांगला समाचार. इथे मात्र रिव्हर्स स्वीप अगदी डीप पॉइंटला परंतु मिळेल सिंगल. ज्या पद्धतीनं लेफ्ट स्पिन गोलंदाजीचा अटॅक आलाय तिथे मात्र नेमका मुकेशनं मात्र इथं आक्रमण रूप धावरंग केलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 43 धावा. या षटकाची सुरुवात चौकारानं. त्याच्यानंतर चेंडूवाला डॉट. त्याच्यानंतर षटकार सिंगल. इथे विशाल भोईर बॅटची आतली कडा. इथे मात्र व्हॉट एफर्ट. काय फिल्डिंगचा दर्जा. इथे मात्र कौतुक करावा लागेल. यष्टीरक्षकाला चकवा दिला. त्याच्यानंतर शॉट थर्ड मॅनला असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं कमालीचा एफर्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे निलेश. उत्तम दर्जाची क्वालिटीचा हा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सचिन स्पोर्ट माथेरान. सचिन 11 माथेरान. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज राम. इथे मात्र बॅकफुट पंच. अगदी चेंडू चालला डीप मिड ऑफला आणि मिळेल सिंगल. या दरम्यान आपण पाहतोय कुंडेवाल गावचे एक उत्कृष्ट गोलंदाज अर्थात संजय वास्कर 40+ यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत आमचे कमलाकर मामा
चॅलेंजर पारगाव संघातून अनेक वर्ष त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली डावखुऱ्या हातानं, तो कमलाकर मामा यांचंही आगमन. आज लिजेंड प्लेयर भरपूर या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटसाठी ज्यांना अगदी खूप काळ खूप वेळ गावासाठी त्याने टेनिस क्रिकेट खेळला, गावाचं नाव रोशन केलं, ही सारी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित. सर्वांचं हार्दिक स्वागत. निश्चित कमलाकर मामाना कोण विसरेल. खरं तर ज्याने जो सितारा घडवला, रायगडचा बायकर मॅन आकाश तारेकर, कौतुक करावं लागेल कमलाकर मामांचं. कारण का त्यांच्या आणि सोनिया गायकवाड सुद्धा त्यांच्याच हाताखालनं तालमीतनं शिकलेला हा एक बहारदार खेळाडू आपला पाहायला मिळाला. 40+ झाल्यानंतर सुद्धा सोनिया गायकवाडचा तडाखा यंदाच्या पनवेल प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सुद्धा पाहायला मिळाला. फटका चांगला आहे परंतु फेकी खराब. नॉन स्ट्राईक एंडला फेकी असायला हवी होती, कारण का तिथे आपला चेंडू जलद गतीने पोहोचला असता. ते झालं नाहीये. धावा मिळतील 2. गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप पारदे. अंतिम षटक, स्लॉगरचं षटक. धावा इथे पाहायला मिळतील 47 धावा बिनगडी बाद. म्हणजे या स्पर्धेतील यदा कदाचित ही पहिली विकेटची सर्वाधिक भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. येस, निश्चित स्कोरर आमच्या इथवर माहिती पोहोचवतात की पहिली भागीदारी अशी की जिथे धावा सर्वाधिक जास्त बनल्या गेल्या. 49 धावा बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बाहुबली नितीन कोहली टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनल्या गेल्यात 49. षटक क्रमांक 4 इथे मात्र गोलंदाजीला सज्ज झाला संदीप पारदे. 2 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. ऑन स्ट्राईकला फलंदाज मुकेश नाईक. आतापर्यंत आपली फलंदाजीचा दबदबा खरं तर या मैदानावरती पेशकश करत असताना ज्यावेळी संघनायकानं नाणेफेकीच्या दरम्यान ओपनिंग केली की 50 ते 55 धावांचं आमचं टार्गेट असेल, आणि त्या टार्गेटकडे त्या लक्ष्याकडे खरं तर वाटचाल करत असताना हा कोहली संघ अर्धशतक कंप्लीट. या आजच्या दिवसातील पहिला संघ कोहली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंगचा दर्जा, बॅटिंगचा क्लास, बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवत असताना हा कोहली संघ पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेतील पहिली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी विशाल आणि मुकेशच्या माध्यमातून. इथे मात्र एज उडाली आहे. मिस्टामिंग स्ट्रोक अगदी डी पेक्षा कव्हरला. सिंगल कंप्लीट. सिंगलला दुसरी मध्ये कन्वर्ट. 2 धावा ही कंप्लीट. 2च्या मदतीने 52 धावा. धावपटलावरती षटकांचा विचार केला, चेंडूंचा विचार केला. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे प्रयत्न चांगला असेल या दोन्ही फलंदाजांचा नाबाद खेळी करण्याचा. कारण का नाबाद खेळी जर का झाली तर सेकंड मॅच मध्ये आपल्याला सेकंड इनिंग मध्ये तो आत्मविश्वास चांगला मिळेल. इथे प्रयत्न चांगला करायचा होता परंतु लाऊडली अपील जरूर केली आहे. आणि इथे मात्र बॅटची एज लागली गेली. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिजनला. इट्स अ 4 रन. धावा बनल्या गेल्यात. अंतिम चेंडू, लास्ट बॉल. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगचा पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू. गोलंदाज संदीप. इथे मात्र झेल उडाला. झेल डीपला जाईल का? यस, नो. इथे मात्र झेल ड्रॉप. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ही कंप्लीट. काय कमालीची रनिंग. कदाचित अंतिम चेंडूवरती मी म्हणेल इथे सचिन 11 मात्र टीमला गडी बाद करण्याची संधी दोन्ही बाजूने होते परंतु दोन्ही बाजू गमावल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट. धावा इथे पाहायला मिळतील 58. आणि सेकंड सत्रामध्ये म्हणजे सेकंड इनिंग मध्ये सचिन 11 माथेरान टीमला धावा बनवाव्या लागतील. 4 षटकामध्ये 59 धावा. जवळजवळ 15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. थँक्यू लवू. नक्कीच आपण व्यासपीठावर जाऊया जिथे मात्र पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार आपण सन्मान सोहळा इथे पार करत आहोत. त्या अतिथी मान्यवर आहेत अस्सल अग्री हॉटेलचे मालक अर्थातच मयूर शेठ पाटील यांना मी आमंत्रित करतोय. मयूर शेठ या आपण आणि हा प्रेमाचा सन्मान तुम्ही स्वीकारावा. आमचे आयोजक नानोबा ट्रॉफीचे सर्व आयोजक त्यांच्या वतीने तुमचा सन्मान होतोय. अस्सल अग्री हॉटेल मित्रांनो पनवेलमध्ये एक चविष्ट स्वादिष्ट म्हणून मेनू ज्यांच्या हॉटेलमध्ये आपण नेहमीच पाहतो ते अस्सल अग्री हॉटेलचे मालक मयूर शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान होतोय.
मायेचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या घरी राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मयूरजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून अर्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये साथ देणारे आमचे निखिलजी बाबर देखील इथे उपस्थित आहेत. तसेच मी विनंती करतोय वराडी मिसलचे मालक, पनवेल मध्ये वराडी मिसल फेमस आणि त्यांचे मालक मयूरजी फासे, मयूरजी फासे साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पनवेल म्हटलं तर अनेक चविष्ट पदार्थ त्या पनवेलमध्ये खाण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. मग त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला जातो वराडी मिसल आणि वराडी मिसलचे मालक आदरणीय मयूरजी फासे यांचे इथे शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं इथे होताना पाहतोय आपण. मयूरजी फासे, मयूरजी पाटील तसेच मयूर शेठ पाटील यांच्या सोबत अस्सल अग्री हॉटेल मध्ये नक्कीच साथ देणारे निखिल बाबर, एक उत्कृष्ट समालोचक, त्याचबरोबर त्यांची लाईव्ह देखील नक्कीच ते लाईव्ह सेवा कार्यरत असणारे ही व्यक्ती निखिल बाबर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. निखिल बाबर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. मयूर शेठ पाटील, मयूरजी फासे साहेब, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आपण असं नसतं बाबा. त्यानंतर जीत करावकर, आज आपण पाहतोय आमच्या या आयोजनाला सदिच्छा भेट देण्यासाठी एक उद्योजक, कोल्हीकोपर गावातील अर्थातच जीत करावकर यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. हॅलो पहा, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. स्वर्गीय बाहुबली नितीन कोळी या टीमनं खरं तर धावा बनवल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 आणि 59 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलं सचिन 11 माथेरान टीमला. कशा पद्धतीने या सेकंड सत्रामध्ये धावा एक कंप्लीट होतील त्याचं धावतं वर्णन खरं तर आपण ऐकूया व्हाईस ऑफ ओले मिस्टर रिवाल मात्रे सरांच्या वाणीतनं. थँक्यू सो मच लवू. नक्कीच आदरातिथ्य सत्कार सन्मान या व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपणारी आमच्या आयोजक कमिटी मी नंतर पुन्हा एकदा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. पारगाव गावातील एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने अनेक वर्ष पारगाव गावाचं नाव रोशन केलं, चॅलेंजर पारगाव संघातून खेळणारा सोन्या गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय. या सोन्या गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान आयोजक कमिटीकडनं होतोय. MRIच्या बॉलवर सर्वात लांब षटकार ठोकणारा, आमच्या या परिसरातील एकमेव हुकमी बादशाह म्हणून ज्याला ओळखला जाणारा सोन्या गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान होतोय. लक्ष्मण गायकवाड हे त्याचं नाव आहे, परंतु सोन्या या नावानं प्रसिद्ध टेनिस क्रिकेटमध्ये असणारा हा खेळाडू. नक्कीच ओले पारगाव दापोली OPD टीम जी आज आपण या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये गाजली. नक्कीच सोन्या गायकवाडचा तो लास्ट बॉलवर चौकार आणि ती संपूर्ण या विभागातील पब्लिक प्रेक्षक मैदानात गेली हे क्षण मात्र आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यानंतर संजय वास्कर कुंडेवाल, एक उत्कृष्ट गोलंदाज, आजही टेनिस क्रिकेट खेळतोय आपल्या ग्रामीण संघातून. 40+ हा खेळाडू आणि रेग्युलर ग्रामीणमध्ये देखील खेळणारा गोलंदाज संजय वास्कर. संजय वास्कर यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. जय नानोबा ट्रॉफी 2023 पारगाव गावातील ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये संजय वास्कर यांना सन्मानित करण्यात येत आहे. मनापासून सर्वांचं आभार. त्यानंतर नक्कीच पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर थेट मैदानावर जाणार आहोत. मयूर शेठ पाटील अस्सल अग्री हॉटेलचे मालक, मयूरसी फासे वराडी मिसलचे मालक आणि आमचे निखिल बाबर मान्यवरांना घेऊन नक्कीच मॅचच्या दिशेनं वळतोय. जीत करावकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. जाऊया जिथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये सर्वाधिक स्कोअर पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये 58 या धावांचा. 59 धावांचं भलं मोठं लक्ष समोर ठेवलं आहे स्वर्गीय नितीन स्मृती कोहली संघानं. नितीन नाईक हे आम्हा तुम्हा सर्वांना
नाव माहीत असणार ही व्यक्ती आज त्यांच्या नावानं संघ उतरलाय कोहली संघ. बाहुबली ज्याला नाव टेनिस क्रिकेटनं दिलं त्या नितीन नाईकच्या नावानं हा संघ उतरलाय. नितीन नाईक म्हटलं तर त्यांच्या स्मृतीला सुगंध अर्थात त्यांची दरवळत राहावी, त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता हा संघ कोहली संघ खेळण्यासाठी सज्ज झालाय. परंतु त्यांच्या विरोधात जो संघ खेळतोय अर्थातच माथेरान, सचिन 11 माथेरान, जो थेट दूरवरचं अंतर खरं तर कर्जत, बदलापूर, खोपोली या परिसरामध्ये खेळणारा संघ आज पनवेल तालुक्यात येतोय. पहिलाच बॉल अगदी पॅडलशिप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज सचिन भास्मानं. सचिन भास्माला मात्र हा चेंडू टिपता आला नाहीये, कारण गोलंदाज पहिला सलामीचा गोलंदाज युवराजच्या वाट्याला बॅटिंग आली नाहीये. परंतु युवराज हा अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी करतोय. युवराजचा हा नेक्स्ट बॉल फुलटाच बॉल, फुलर लेनचा बॉल स्टेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय, लॉंग ऑन कडे जातोय. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येणार, चेंडू पकडणार अनिकेत, मात्र सिंगल मिळते. एकेरी धावेनं इथे मात्र श्रीगणेशा धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 59 धावांचं लक्ष. आपण कालचा दिवस आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना तर धावा होत नाही आहेत मैदानावर, परंतु इथे नितीन स्मृती कोहली टीमनं दाखवलंय की आमचे फलंदाज सक्षम आहेत. कर्णधारानं सांगितलं की 50 आकडा आम्ही गाठणार आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा युवराजचा हा बॉल झपकन आतमध्ये येते, इनस्विंग करणारा चेंडू अगदी डॉट जातोय. 1 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. जय नानोबा ट्रॉफी 2023 अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आयोजकांवर असणारं प्रेम आहे, मग राजकीय क्षेत्र असू द्या, टेनिस क्रिकेट क्षेत्र असू द्या. रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक डॉट बॉल. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्सचे ओनर आदरणीय कन्हैयाजी पाटील यांचंही आगमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर पापाजी देखील आलेत. अर्थातच नक्कीच मान्यवरांचं आपण स्वागत करणारच आहोत. परंतु इथे खूप चांगला फटका खेळलाय, नटराज स्टाईलनं केलेला हा फटका आपण बघितला. बॅकवर्ड स्क्वेअर सेकंड रन कंप्लीट होणार की नाही. इथे चित्त्याच्या चपळाईनं मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. वा किती धावगती आहेत, कारण खेळाडू कोण आहेत, आदिवासी बांधव. तुम्हाला माहीत आहे राणामध्ये ही आदिवासी बांधव अगदी झाडाझुडपामध्ये कुठेही जीवाची पर्वा न करता धावत पळत असतात. फार मेहनती कष्ट करणारी मंडळी, आणि त्यापैकी आता पाहायला मिळते सचिन आणि अजय ही जोडी मैदानावर. खूप चांगली रणनीती, खूप चांगली धावगती पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 3. 59 धावांचं लक्ष. युवराज पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. इथे मात्र हलकंसं टॅप केलाय, सिंगलच मिळेल. 30 यार्ड सर्कलमध्ये असताना हा चेंडू सिंगल कंप्लीट केली. पॉवर प्ले कंप्लीट. फर्स्ट ओव्हर खूप चांगला फेकला युवराजनं, ज्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 4 धावा धावफलकावर. व्यासपीठावर आपण मगाशी देखील उल्लेख केला की पारगाव गाव, आणि पारगाव गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये फार दबदबा राहिला, आणि त्याच चॅलेंजर पारगावमधून खेळणारा उत्कृष्ट गोलंदाज डावखुरा कमलाकर मामा यांना मी विनंती करतोय की कमलाकर मामा आपणही यावं, आणि आमचे आयोजक कमिटी आपण कमलाकर मामा यांना सन्मानित करावं. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. कमलाकर मामा यांना पण सन्मानित केलं जात आहे. आपल्या पारगाव गावासाठी त्यानं खरं तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला नाव कमवला. मी मगाशी देखील उल्लेख केला की चॅलेंजर पारगाव आणि अजनबी ओवले या भागामध्ये ज्या संघाने दबदबा निर्माण केला होता, परंतु आज त्या दोन्ही गावांची खेळात संघाची अशी अवस्था दिलेली आहे की एका गावामध्ये 2-2, 3-3 संघ झालेत. आज त्या नावाचा दबदबा, ती छाप आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, कारण विभागणी झाली आहे संघामध्ये. आज मात्र त्यांच्या आठवणी निरंतर आहेत. कमलाकर मामा यांचा इथे सन्मान. हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी, डान्सिंग डाऊन द प्लेअर खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव मिळते. मगाशी देखील आम्ही एक प्रश्न विचारला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या अध्यक्ष की 40+ पारगाव संघाला रायगडमध्ये कुठे आयोजनामध्ये एंट्री मिळत नाही.
ही चूक आहे का त्यांची? त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता आहे, खेळ आहे, परंतु त्या संघाला घेतलं जात नाही. ही छाप अजूनही 40+ मध्ये देखील आहे. त्यांना घ्यायलाच हवं, कारण टेनिस खेळ आहे, खेळायची त्यांची गुणवत्ता आहे. हा खूप चांगला फटका, मनगटी ताकदीचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउंड सीमा पार, 4 रन्स. क्या बात आहे, खूप चांगलं संगीत, ऐकावंसंच वाटतं असं हे संगीत. ओल्ड इज गोल्ड. ही संगीत ऐकायला वेगळीच मजा वाटते. डॉन चित्रपटातलं हे संगीत. आज डीजे मास्टरचं कौतुक करेन नक्कीच. कोलके उसारले पेठ, कोलके पेठ या परिसरातील हा डीजे साऊंड सिस्टम आणि डीजे ऑपरेटर देखील चांगला खेळाची परीक्षा असणारा हा ऑपरेटर आहे. पुन्हा एकदा एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित नाही हा फलंदाज. जीवन गावण सरांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक पहिली तंबूच्या आश्रयाला. होतं विशू कोहलीसाठी हे संगीत होतं, कारण विशू कोहलीने जर डान्स केलं ना मैदानावर तर संजय वास्कर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. विशू कोहली ऑफर आहे खूप चांगली. संजय वास्कर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. नुसता एक डान्स झलक इथे दाखवली तरी बक्षीस आहे. कारण आज तुमचा जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये एक व्हायब्रेटिंग अंपायर आहे सँडी पालकर. मग तुम्ही डान्स केलं ना तर नक्कीच अजून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. संजय वास्कर तुम्हाला मोटिवेट करतायत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा अगदी झोपून पडून लोलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फेकी ते धावांसाठी अगदी घाई केली जाते आणि फलंदाज बाद. अति घाई आणि संकटात नाही. सरांनी थोडीशी या ठिकाणी माफी मागितली आहे. कदाचित निर्णय थोडंसं चुकलं होतं. फलंदाज सुरक्षित आहे, फलंदाज बाद नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेतचा हा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल, खूप चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्हला विशाल आहे. विशालनं मात्र चेंडू पकडला, फेकलाय. त्यानंतर दुसरी धाव. काय धावगती आहे. एखाद्या हरणाच्या मागे ज्यावेळेस वाघ लागतो ना त्यावेळी तो हरण जीवाच्या आकंतानं पळत असतो. तशाच पद्धतीनं हे आदिवासी बांधव मात्र धाव घेताना पळतायत आणि मिळाल्या 2 धावा. संघाच्या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर. हा खूप चांगला स्कोप करण्याचा प्रयत्न केला. सचिन आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल की नाही पाहिलं जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वारंवार सिंगल डबल सिंगल. इथे काय घडतायत. इथे मात्र सावळा गोंधळच सुरू आहे. अपीलवर अपील केले जात आहेत. तदनंतर तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. मी म्हटलं नाही आदिवासी बांधव आहेत, तुमच्या जवळ चेंडू असला तरी धाव घेणार. आणि असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू असताना 3 धावा सपशेल पळून काढल्या आहेत आणि या 3 धावेनं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 15 या आकड्यावर. 59 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक सुरू आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात.
भरपूर धावा झाल्या आहेत मी म्हणेन कोहली संघाच्या. मग त्यामध्ये उल्लेख करेन सलामीची जी जोडी होती ना विशाल भोईर आणि मुकेश नाईक या दोघांनीच या धावा काढल्या आहेत. विशाल भोईरनं 33 धावा तर मुकेश नाईकनं 24 धावा. ही त्यांची पार्टनरशिप खूप चांगली राहिली. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अपील केलाय, चेंडू पॅडला लागलाय, ब्रश झालाय थोडंसं पायाला आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला आणि टोटल रन्स पाहायला मिळत आहेत 15 धावा. शिवराय खूप चांगलं संगीत खरं तर आपण पाहतोय. जय शिवराय शब्द पुरे पडतील अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. इथे मात्र आणखी एक गडी बाद. विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या श्रेयाला. जे 2 गडी बाद आणि 15 धावा. मुकेश नाईकचं 3रं षटक. सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक विशाल आहे ज्याच्या नावावर 33 धावांची दमदार खेळी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. आणि गोलंदाज मुकेश नाईक ज्याच्या नावावर 24 धावा. स्वर्गीय नितीन नाईक यांच्या नावानं खूप चांगला फटका आहे. हवेमध्ये झेल झेलकाली क्षेत्ररक्षक. विकेट क्रमांक 3 इथे माथेरान टीमला मिळतोय धक्का. तर मी म्हणेन खूप चांगली पाहायला मिळते. बरोबर सिंगल डबल डबल सिंगल अशा पद्धतीनं ते खेळी करतायत. परंतु धावांचं डोंगर असल्यामुळं त्यांना आता हे आवाक्याच्या बाहेर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हे आव्हान. आणि अशी धावसंख्या 1 वाढली आहे 20 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर. आता एक अंतिम षटक बाकी आहे आणि तब्बल 39 धावा म्हटलं तर अशक्य फ्राय आव्हान. 6 चेंडू 39 धावा. खरं तर प्रामुख्याने उल्लेख केला तर आपण या आयोजनामध्ये बघितलं तर सर्वाधिक जो स्कोर असेल त्या संघाला 2रा विजय. त्यामध्ये आता कोहली संघाचा म्हणेन जास्त सहभाग पाहायला मिळते. म्हणजे सरसावलेला दिसतोय. ज्या संघाच्या नावावर 58 धावांचं लक्ष्य.
58 धावांचं नक्कीच त्यांच्या आता नावावर रेकॉर्ड राहिलंय. जे सरळ दिशेनं खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. 2 धावा मिळतील. 2 धावा मिळत आहेत. अजून आव्हान तर कठीण आहे, परंतु सहकारी त्याच्यावर ओरडतायत, कारण पुढील मॅचमध्ये तुला असं लेझी राऊंड जमणार नाही असं ते सांगतायत. परंतु हा मॅच त्यांच्या बाजूने झुकलाय. माथेरान संघ अडचणीत आलाय. सचिन 11 हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे समीर. झेल खाली आणि झेल टिपलाय. आणखी एक विकेट क्रमांक 34 इथे बाद होतोय. संदीप नवीन बॅट्समन मैदानात. माथेरान, मी म्हटलं ना की थंडगार हवेचे ठिकाण म्हणून या माथेरानला आपण प्रामुख्याने ओळखतो. आज पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये या पनवेल तालुक्यातील पारगाव गावामध्ये खेळण्यासाठी ही टीम आली आहे. खूप चांगलं त्यांनी खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीपासून कोणी टीमनं जी बॅटिंग केली आहे तिथे मात्र थोडेसे हतबल झाले माथेरान टीमचे खेळाडू. आता औपचारिकता बाकी आहे मॅचमध्ये. आपण बघितलं तर रंगतपणा नाही आहे. थोडा वन साईड मागील 2 सामन्यांचा विचार केला तर दोन्ही सामने रंगतदार पाहायला मिळाले, परंतु हा एक सामना असा झाला आहे की थोडा वन साईड पाहायला मिळतोय. नितीन स्मृती तथा नितीन नाईकच्या यांच्या नावानं हा संघ उतरलाय. अगदी आपण पाहतो डिफेन्सिव्ह स्ट्रोक बिहाइंड द बॉलर. एक सिंगल मिले. औपचारिकता बाकी आहे. मॅच फक्त संपण्यासाठी आता केवळ 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. कोहली संघ अगदी कोहलीगाव म्हटलं तर अगदी बाजूचा, परंतु आता विमानतळ आल्या कारणानं पुनर्वसित झालेले सर्व गाव. आज आपण करंजला नोड R3 R5 R1 म्हणजे अशा परिसरामध्ये नोडमध्ये हे स्थलांतरित झालेले गाव आहेत. आपण समोर पाहतो दिवंगत दिवा पाटील विमानतळ नवी मुंबई. आपण अगदी त्याच्या बाजूला असणारी स्पर्धा. लॉफ द बॉल लॉंग ऑफला समीर आहे. पुन्हा एकदा झेल. विकेट मिळते विशालला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. अशा परिस्थितीमध्ये आज सामना पूर्णपणे या ठिकाणी एकतर्फी पाहायला मिळाला. सामना जिंकलाय नितीन स्मृती कोहली टीमनं. हार्दिक अभिनंदन. तर नक्कीच व्यासपीठावर आगमन झालेले मान्यवर आणि मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आयोजक कमिटी यांना विनंती असेल की आपण बलजीत पाजी ज्यांचे इथे आगमन झालंय. सर जी आपका तहे दिल से शुक्रगुजार था इस आयोजन कमेटी की ओर से. आप आए और इस टूर्नामेंट्स के चार लगे, इसलिए आपका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. आयोजन कमेटी की ओर से आपका यहाँ पे सम्मान हो रहा है. बलजीत पाजी.